यशामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा जो आहे तो कल्पेश यादव सरांचा आहे, कारण त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे. कल्पेशला आम्ही एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून बघतो, जो विद्यार्थ्यांच्या अधिकारांसाठी आमच्याबरोबर संघर्ष करत असतो, म्हणजे आम्ही सरकार म्हणून म्हणतो. आणि आज विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी पण तो संघर्ष करतोय टॅकॅथॉनच्या माध्यमातून. त्यामुळे ही मुवमेंट एक प्रकारची चळवळ अशी झालेली आहे. तुम्हाला एक अप्रतिम प्लॅटफॉर्म हा तुम्हाला उपलब्ध आहे. जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो त्यावेळेला आम्हाला अशा कोणत्याही प्रकारच्या प्लॅटफॉर्मची उपलब्धता नव्हती. आमच्या पुढे करिअरच्या फक्त 2च संधी होत्या. एक म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेससाठी तयारी करणं, नाही तर आम्ही टीचर करणं. याशिवाय आपल्या करिक्युलममध्ये अशी कोणती फॅसिलिटी नव्हती की जी फॅसिलिटी आम्हाला अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ इच्छित. परंतु की तुम्ही स्वतःला रेस्ट्रिक्ट करू नका कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी. तुमच्याकडे पोटेन्शियल आहे, तुमच्याकडे चांगल्या करिअरचे ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. याला युटिलाइज करून इंडियाला अब्रॉडमध्ये शाईन करण्याची गोल्डन अपॉर्च्युनिटी ही तुम्हाला आहे. त्यासाठी प्लॅटफॉर्म लागतो आणि तो जो प्लॅटफॉर्म आहे तो तुम्हाला टेकॅथॉन सारख्या इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यातनं तुम्हाला उपलब्ध करून दिला जातो. आपल्याकडे आत्ता सरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे AI ग्लोबल समिट चालली आहे. इट्स अ 4th समिट दॅट इज टेकिंग प्लेस इन इंडिया. पहिल्यांदा ग्लोबल साऊथमध्ये अशा प्रकारची समिट होती आहे. आपल्याला कल्पना आहे की सेमीकंडक्टर असेल, मायक्रोचिप असेल, AI असेल, या सगळ्यांमध्ये ज्या 2 बेसिक गरजा आहेत, एक आहे तुमचा क्लाउड आहे आणि दुसरं डेटाबेस आहे. कंपाऊंड आणि डेटाबेस या दोघांमध्ये पण इंडियाचा प्रचंड मोठी मास्टरी आहे. आपण ह्या सगळ्यांना एक्सपोज करणार. इव्हन सेमीकंडक्टरमध्ये पण टॉप 5 मध्ये 2029 पर्यंत इंडिया येणार आहे. मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला यासाठी सांगतो की तुम्ही सगळ्यांनी भारताच्या फ्युचरविषयी ऑप्टिमिस्टिक असलं पाहिजे. डोंट बी पेसिमिस्टिक. कोणत्याही गोष्टीकडे जाऊ नका. तुमचं फ्युचर अत्यंत ब्राईट आहे आणि तुमच्या बलबुथ्यावरती इंडिया हा डेव्हलप नेशन बनणार आहे. इंडिया डेव्हलप नेशन आपल्या मिलिटरी बिल्टअपवरती नाही बनणार, न्यूक्लिअर वेपन्सवरती नाही बनणार. तर इंडिया डेव्हलप तेव्हाच बनेल ज्या वेळेला तुमच्यासारखी यंग मॅन पॉवर परफॉर्मिंग ॲसेटमध्ये कन्वर्ट होईल. आणि त्या इनोव्हेट यू टॅकॅथॉन 3.0 या नॅशनल लेवल हॅकॅथॉन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आज आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र धोरणचे विश्लेषक यांची ओळख आहे असे राज्याचे शिक्षण तज्ज्ञ आणि उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळणकर आणि या 2.0 या स्पर्धेच्या निमित्ताने जो विजेता टीम होती, ती विजेत्या टीमने जो केलेला त्यांचा व्यवसाय आहे, तो जो स्टार्टअप आहे, जो रनेबल आहे, जो 96 लाख रुपये त्याचा बिझनेस आहे, अशा 2 व्यक्तींना च्या प्रमुख उपस्थितीमध्ये या 3.0 या स्पर्धेचं उद्घाटन आज या प्रसंगी झालेलं आहे. या स्पर्धेच्या उंची लक्षात घेता 1.0, 2.0 आणि या 3.0चा आलेख हा आता चढता झालेला आहे. या चढत्या आलेखाबरोबर विद्यार्थी आणि युवकांची एक जबाबदारी ओळखून आम्ही या 3.0 या स्पर्धेचे नियोजन करतेवेळी हॅकॅथॉन या स्पर्धेच्या निमित्तानं या विद्यार्थ्यांचे इनोव्हेशन हे जगासमोर येतील आणि जगासमोर आलेलं हे इनोव्हेशन फक्त इनोव्हेशन राहणार नाही तर त्याचा उद्योग म्हणून तो कसा डेव्हलप होईल यासाठी बूट कॅम्प आणि स्टार्टअप एक्सपो असा रोडमॅपचं नियोजन या प्रसंगी करण्यात आलेलं आहे. या उद्घाटनाच्या वेळी 450हून अधिक राज्यातील संघ या पार्टिसिपेट झालेत आणि या सर्व 2000 विद्यार्थ्यांची व्यवस्था ही 3 दिवस या इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि भविष्यातील यातील उद्योजक होतील याबद्दल कुठल्याही शंका मनामध्ये राहत नाही.